पुण्यापाठोपाठ मुंबई तसेच नागपूर विविध शहरांमध्ये हिट आणि रनच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत। यामध्ये जितकेही आरोपी आहेत ते सर्व मोठ्या घरातले असून हे महागड्या गाड्या वापरून यांच्यामुळे नाहक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे। या विरोधातच आज युवक काँग्रेसच्या वतीने एमजी रोड या ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली। या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या। आरोपींना कुठल्याही प्रकारे पाठीशी न घालता कठोर शिक्षा झाली पाहिजे असे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले। या प्रसंगी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे एहसान खान, शहराध्यक्ष आकाश छाजेड, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, हनीफ बशीर, हेमलता पाटील, अल्तमश शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दाखल करा, गुन्हा दाखल करा। देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस। हो बुका भाई आओ ना, थोड़ा आताची ऍक्शन पाहिजे। हिट अँड रन करणाऱ्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे। नाशिक जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा विशेषतः गृह मंत्रालयाचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून, काही महिन्यांपासून या राज्यामध्ये हिट अँड रनच्या ज्या केसेस वाढल्या आणि हे सगळे मद्यपी आरोपी मोठ्या मोठ्या घरातले, राजकारण्यांशी संबंध आणि सत्ताधारी पक्षांचा आधार घेऊन ज्या पद्धतीने या गुन्ह्यातनं वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार त्यांना करते, त्याचा निषेध आज युवक काँग्रेसतर्फे नोंदवण्यात आलेला आहे। माझी सरकारला विनंती आहे की या हिट अँड रनच्या केसमधल्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा। कालही परवाही नाशिकमध्ये संध्याकाळी ज्या पद्धतीने त्या महिलेची हत्या झाली, मी तर म्हणेल हत्या झाली, आणि ज्या पद्धतीने त्या वाहनाने त्या महिलेला जागीच ठार केलं, अशा गुन्हेगारांना लपवण्याचा प्रयत्न सरकार जर करत असेल तर काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही। या आरोपींवर ताबडतोब खुनाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी घेऊन आज युवक काँग्रेसने हा निषेध आंदोलन केलेलं आहे। मी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की जोपर्यंत या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत हा निषेध कायम नोंदवण्यात यावा ही सगळ्यांना विनंती करतो। नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे आज आमचे नाशिक शहर व नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे आज आमचे महाराष्ट्राचे सन्मान्य प्रभारी एहसानजी खान व शहरातील सर्वच प्रमुख ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत आज मी गौरव पानगव्हाणे आणि आकाशजी छाजेड आम्ही सर्वांनी मिळून आज हिट अँड रनच्या विरोधात एक आंदोलनाची मोहीम इथे सुरू केली आहे। आणि आपण बघितलं असेल, पुण्यात जी घटना झाली, आता परवा वरळीला घटना झाली, आणि नाशिकमध्ये असे सतत 3 घटना सातत्याने मागच्या 2 महिन्यात झाल्या। तर निष्पाप जीवांचा रस्त्यांनी जे आपापल्या कामाधंद्यासाठी निघणारे गरीब माणसं आहेत त्यांना जर चिरडण्याचा हा मोठ्या श्रीमंतांना अधिकार कोणी दिला नाही आहे। आणि लोकशाहीत प्रत्येकाला ही शिक्षा झालीच पाहिजे, कोणी गरीब कोणी असो श्रीमंत असो, प्रत्येकाला आपल्या याची शिक्षा झाली पाहिजे। आणि आमची युवक काँग्रेसतर्फे मागणी आहे त्यांना फाशीची, मृत्यूदंडाची शिक्षा अशा ह्या आरोपींना झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पूर्ण भारतात असतील, महाराष्ट्रात असतील आणि नाशिकमध्ये येत्या आगामी काळात होणार नाही। आणि युवक काँग्रेसतर्फे याबाबत कायदा बनवण्याची पण आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे। आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे का या संदर्भात अधिक कठोर कायदा आपण बनवावा ही आमची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे मागणी आहे। धन्यवाद। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।